चला तर विद्यार्थी मित्रांनो, महा टी पेपर नंबर सेकंड. तर या ठिकाणी 2019ची जी क्वेश्चन पेपर आहे, त्या क्वेश्चन पेपरमध्ये विविध जे प्रश्न विचारले होते, तर त्याचं एक्सप्लेनेशन अँड आन्सर आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, पहिलाच प्रश्न आहे, हर्षवर्धन, प्रवरसेन, हल, महेंद्रवर्मन या विविध घराण्यातील राजामध्ये काय साम्य आहे? तर हर्षवर्धन, प्रवरसेन, हल, महेंद्रवर्मन या विविध घराण्यातील राजामध्ये काय साम्य आहे? तर हे सर्व जण लेखक आहेत. तर हे सर्व जे राजे आहेत ते लेखक आहेत. तर या ठिकाणी त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा. तर या ठिकाणी दिलंय राजा साहित्य. तर बघा, हर्षवर्धन राजाने नागानंद, प्रियदर्शिका आणि रत्नावली हे साहित्य लिहिले. प्रवरसेन राजाने सेतुबंध हे साहित्य लिहिलंय. हल राजाने गाथा सप्तशती हे साहित्य लिहिलंय आणि महेंद्रवर्मन या राजाने मत्तविलास प्रहसन हे साहित्य लिहिलंय. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया, सेकंड नंबरचा. तर या ठिकाणी सेकंड नंबरचा प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर चुकीची जोडी दिलेली आहे, तर या ठिकाणी 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, म्हणजे ती चुकीची जोडी आहे. तर गोपाल गोपाल इथं बघा, स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे, घराणे आणि संस्थापक. तर गोपाल घराणं पाल हे संस्थापक होते. दंतीदुर्ग राष्ट्रकूट, त्यानंतर विजयालय चोळ, त्यानंतर कृष्णराज वडियार आणि यादव द्विप्रहार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. तर या ठिकाणी घराणे आणि इतिहासाची साधने दिलेली आहेत. तर बघा, या ठिकाणी 1 नंबरचा जो पर्याय आहे ते आपलं आन्सर आहे. तर बघा, या ठिकाणी सारनाथ स्तंभ हा मौर्यकालीन आहे. अलाहाबाद प्रशस्ती गुप्ता डायनेस्टी, नाणेघाट लेणी सातवाहन डायनेस्टी. तर या ठिकाणी स्पष्टीकरण बघा, इतिहासाची साधने आणि घराणे. तर सारनाथचा स्तंभ मौर्य घराणे, अलाहाबाद प्रशस्ती गुप्ता घराणं, नाणेघाटातील लेणी सातवाहन डायनेस्टी. तर हा जो प्रश्न आहे तो सुद्धा इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. तर गटात न बसणारा शब्द तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे, चोळ, परमार, यादव, गडवाळ. तर 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर यादव हा सुद्धा प्रश्न आपला इयत्ता 6 स्टँडर्डच्या पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, अफगाणिस्तानातून आलेले पठाण म्हणजेच कोण? तर अफगाणिस्तानातून आलेले पठाण म्हणजेच रोहिले. तर हा जो प्रश्न आहे तो 7 स्टँडर्डच्या इतिहास या विषयावर आधारित आहे. तर बघा, अफगाणिस्तानातून आलेले पठाण म्हणजेच रोहिले. तर या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे, तर ते पण व्यवस्थित वाचून घ्यायचे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर बघा, 6 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, घटना योग्य कालानुक्रमाने लावायच्या आहेत. तर या ठिकाणी घटना दिलेल्या आहेत. पहिलीच घटना आहे, अमेरिकेतील बोस्टन बंदराच्या उभ्या असलेल्या इंग्रजी जहाजावरील चहाच्या पेट्या काही नागरिकांनी समुद्रात फेकल्या. अमेरिकन वसाहती आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केला. 13व्या वसाहतीने अमेरिकेचे संघराज्य स्थापन केले. अमेरिकन वसाहतीने न प्रतिनिधी ना कर अशी घोषणा केली. तर 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, या ठिकाणी 13 वसाहतीने अमेरिकेचे संघराज्य स्थापन केले. त्यानंतर 1 नंबरचं आहे बघा, या ठिकाणी हे जे आहे ते 1 नंबर. त्यानंतर हे 2 नंबर, अमेरिकेतील बोस्टन बंदरात उभा असलेल्या इंग्रजी जहाजावरील चहाच्या पेट्या काही नागरिकांनी समुद्रात फेकल्या, हे 2 नंबर आहे. त्यानंतर जे 2 नंबरचं, अमेरिकेतील वसाहती आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केला. आणि त्यानंतर 4 नंबरचं ऑप्शन, अमेरिकन वसाहतीने ना प्रतिनिधी ना कर अशी घोषणा केली. तर अशा प्रकारे घटना कालानुक्रमे लावता येईल. तर या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे, 13 वसाहतीने अमेरिकेचे संघराज्य स्थापन केले. अमेरिकेतील बोस्टन बंदरात उभा असलेल्या इंग्रजी जहाजावरील चहाच्या पेट्या काही नागरिकांनी समुद्रात फेकल्या. अमेरिकन वसाहतीने
स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केला. अमेरिकन वसाहतीने ना प्रतिनिधी ना कर अशी घोषणा केली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इलियाड व ओडिसी या महाकाव्याचे लेखक कोण आहेत? तर बघा, इलियाड आणि ओडिसी या महाकाव्याचे लेखक कोण असा प्रश्न विचारलेला आहे. तर 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, होमर. तर इलियाड आणि ओडिसी या महाकाव्याचे लेखक होमर आहेत. तर स्पष्टीकरण दिलेले आहे, होमर हा एक प्राचीन ग्रीक लेखक आणि महाकवी होता. एक प्राचीन आणि ग्रीक लेखक होता. त्यानंतर होमरने इसवी सन पूर्व 7व्या शतकात इलियाड आणि ओडिसी या कविता लिहिल्या. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, इलियड ही कविता दशकभर चाललेल्या युद्धानंतर स्पार्टनच्या ट्रॉयवरील विजयाची कथा सांगते. तसेच त्यांच्या महान नायक अकालीसचे कारनामे सांगते. नवोडिसा या कवितेमध्ये ओडिसियसच्या ट्रायमधून परतीच्या साहसी प्रवासाचे वर्णन केले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1921 सालच्या वॉशिंग्टन परिषदेच्या आयोजनामागचे प्रमुख कारण कोणते असा प्रश्न विचारलेला आहे. तर 2 नंबरचं आपलं जे पर्याय आहे, ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. जपानच्या नाविक शक्तीचे खच्चीकरण करण्यासाठी 1921 सालच्या वॉशिंग्टन परिषदेचे आयोजनामागचे मुख्य कारण आहे. तर आपण स्पष्टीकरण पण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, या ठिकाणी स्पष्टीकरण त्याचं दिलेलं आहे. वॉशिंग्टन कॉन्फरन्स 1921-22 युनायटेड स्टेट्सने नौदल शस्त्रास्त्राची शर्यत मर्यादित करण्यासाठी आणि पॅसिफिक क्षेत्रात सुरक्षा करार करण्यासाठी बोलवलेली आंतरराष्ट्रीय परिषद. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॉन किंगझोट डॅश डॅश आहे. तर काय आहे? तर हे कल्पनाप्रधान कादंबरी आहे. तर डॉन किंगझोट ही कल्पनाप्रधान कादंबरी आहे. तर या ठिकाणी स्पष्टीकरण आहे, डॉन किंगझोट ही मिगुयल डी सर्वांटेस यांनी स्पॅनिश कल्पनाप्रधान महाकादंबरी आहे. हिला मूलतः 1605 आणि 1615 मध्ये 2 भागात प्रकाशित झालेली आहे. त्यानंतर डॉन किंगझोट हे जगातील सर्वाधिक अनुवादित पुस्तकापैकी एक आहे. आतापर्यंत सर्वाधिक विकल्या गेलेल्या कादंबऱ्यापैकी एक कादंबरी आहे. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात डॅश डॅश व्यवसायातून झाली. तर हा प्रश्न इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. तर बघा, प्रश्न काय दिलेला आहे, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात डॅश डॅश व्यवसायातून झालेली आहे. तर या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, कापड. कापड व्यवसायातून इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. तर स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात 18व्या शतकाच्या उत्तरार्धात कापड उद्योगातून झाली. या काळात कापड उद्योगाच्या उत्पादनाच्या नवीन तंत्रज्ञानाचा विकास झाला, ज्यामुळे उत्पादन अधिक कार्यक्षम आणि मोठ्या प्रमाणावर होऊ शकले. या नवीन तंत्रज्ञानात जेम्स हार्ग्रीव्हिस यांनी शोधलेली, जिनी रिचर्ड आर्कराइट यांनी शोधलेली वॉटर फ्रेम्स अँड एडमंड कार्टराइट यांनी शोधलेली पॉवरलूम यांचा समावेश होतो. या नवीन तंत्रज्ञानामुळे कापड उद्योगात मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि रोजगार निर्मिती झाली. यामुळे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली आणि ती जगभरात पसरली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, साम्राज्यवादी राष्ट्रांनी चीनकडून अनेक प्रकारच्या व्यापारी सवलती मिळवल्या. या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर हा सुद्धा प्रश्न इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. तर 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, चिनी टरबुजाचे वाटे. साम्राज्यवादी राष्ट्रांनी चीनकडून अनेक प्रकारच्या व्यापारी सवलती मिळवल्या. या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर चिनी टरबुजाचे वाटे असे म्हटलं जातं. तर पुढचा प्रश्न आहे 12वा, रासपुतीन हा डॅश डॅश महंत होता. तर 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, सर्बियन. तर बघा, सर्बियन 2 नंबरचा ऑप्शन आपलं करेक्ट आहे. रासपुतीनचा जन्म सर्बियनमधील एक शेतकरी कुटुंबात झाला. त्याने नंतर मठात तीर्थयात्रा केली आणि एक भिक्षू बनला. त्याने
पीटर्सबर्गमध्ये सामाजिक प्रभाव निर्माण केला आणि रशियन शासक झाराशी मैत्री केली. तो झाराचा मुलगा आणि त्याच्या पत्नीसाठी एक उपचार करणारा आणि मार्गदर्शक बनला. पहिल्या महायुद्धादरम्यान निकोलस दुसरा झार शासक रशियन सैन्यावर देखरेख करण्यासाठी गेला तेव्हा तो सरकारी बाबींमध्ये खूप शक्तिशाली झाला. यामुळे त्यांच्यासाठी ईर्ष्या आणि वैर निर्माण झाले आणि शेवटी 1916 मध्ये काही श्रेष्ठांनी त्याची हत्या केली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कार्पस इन्स्क्रिप्शन्स इडिकॅरम यात डॅश डॅश शिलालेखाचे संकलन आहे. तर 1 नंबरचा आपला पर्याय आहे तो करेक्ट आहे, अशोकाच्या. आणि या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे, कार्पस इन्स्क्रिप्शन्स इंडिकॅरम यात अशोकाच्या शिलालेखाचे संकलन आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महा TET पेपर सेकंड यामध्ये 2019 मध्ये आलेले काही प्रश्न अभ्यासलेले आहेत.